लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज खूप आनंदाची आणि एक मोठी बातमी मी घेऊन आलेलो आहे. ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण अखेर आलेला आहे. आज 19 जानेवारी सोमवार आणि उद्या 20 जानेवारी सकाळी 7 वाजल्यापासून तुमच्या बँक खात्यात आनंदाची नोट वाजणार आहे. जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. हो, लाडक्या बहीण योजनेचा 19वा जो हप्ता होता तो या ठिकाणी वितरित होण्यास सुरू झालेला आहे. बघा, कोणत्या बँकेत आधी पैसे येणार हे समजून घ्या बहिणींनो. तुमच्याकडे कोणत्या बँकेचं खातं आहे, कारण काही बँकांमध्ये पैसे लवकर जमा होणार आहेत, तर काही बँकांमध्ये पैसे जमा होण्यास उशीर होणार आहे. सर्वात आधी लक्षात घ्या, ज्यांचं खातं आयपीपीबी म्हणजे काय, इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये आहे, त्यांना सर्वात आधी आनंदाची बातमी मिळेल. त्यानंतर भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या ग्राहकांना सकाळी 7 पासून मेसेज यायला सुरुवात होईल. पब्लिक सेक्टर बँका, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक यांसारख्या सर्व सरकारी बँकांमध्ये उद्याच पैसे येतील. खाजगी बँका, HDFC, ICICI, ॲक्सिस यांसारख्या बँकेमध्ये दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत पैसे जमा होतील. तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी? सगळ्या जिल्ह्यांना एकाच वेळी पैसे मिळणार नाहीत. सरकारने 3 दिवसाचे नियोजन केले आहे. 19 जानेवारी सोमवारी पैसे मिळणारे जिल्हे: पुणे विभाग, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा वितरण होईल. नाशिक विभाग, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे. नागपूर विभागामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा. कोकणमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर. अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि अमरावती या ठिकाणी त्या ठिकाणी वितरण सुरुवात होईल. 20 जानेवारी मंगळवार पैसे मिळणारे जिल्हे: पुणे शहर, नाशिक, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, धाराशिव, जालना, बीड आणि अकोला. थोडक्यात काय, 19 ते 21 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यात 3700 कोटी रुपये वर्ग केले जाणार आहेत. एकूण किती? 3700 कोटी रुपये वर्ग केले जाणार आहेत लाडक्या बहिणींनो. जर हप्ता मिळाला नाही तर काय करावे? सगळ्यात आधी तुम्हाला आधीचे हप्ते मिळालेत का, की तुमचं नाव हे लाडक्या बहीण योजनेमधून वगळण्यात आलंय? मला ते कमेंटमध्ये सांगा. आपण तुमचं नाव, तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा या चॅनल मार्फत आपण प्रयत्न करू. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता अजून मिळाला नसेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. 60 ते 70 लाख महिलांचे हप्ते थांबवण्यात आले. त्याची 3 मुख्य कारण असू शकतात. आधार कार्डवरील नाव, तुमचं नाव तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डवरील नावाशी तंतोतंत जुळते का? स्पेलिंग मध्ये काय फरक आहे का? तरी पैसे अडकू शकतात. नवीन बँक खातं, तुम्ही नुकतेच नवीन बँक खाते उघडले असेल, आधार लिंकिंग जुन्या खात्यावरून नवीन खात्यावर गेले असेल, एकदा नवीन खातं देखील चेक करा, जुनं खातं देखील चेक करा, मेसेज चेक करा, गुगल पे चेक करा, फोन पे चेक करा, UPI चेक करा. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्टेटस, तुमचे DBT सुरू आहे का हे जाणून घेण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन खात्री करा. इतर सरकारी योजनेचा तुम्ही लाभ तर घेत नाही ना? फक्त लाडकी बहीण योजनेचाच नाही तर सरकार तुम्हाला मोफत शिलाई मशीन, मोफत सोलर कुकर, मुलांच्या शिक्षणासाठी 10,000 रुपये देते. या योजना तुमच्यापर्यंत पोहोचत नाही कारण तुम्ही माहिती घेत नाहीत. आता जर तुम्हाला घरात बसल्या आधार सेंडिंग कसे चेक करायचा व्हिडिओ असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये आधार सेंडिंग लिहा. मी तुम्हाला नवीन व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध करून देईल. आणि ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आमचे नवनवीन अजून देखील लाडक्या बहीणसारख्या अनेकविध योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, कर्ज योजना असतील, शिलाई मशीन योजना असतील, तर या योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम लाईक करा. तिथे एक तुम्हाला हाईप नावाचं बटन दिसतंय, त्या हाईप बटनवर क्लिक करा आणि कमेंटमध्ये द्या तुम्हाला पैसे मिळाले की नाही मिळाले. ठीक आहे? तुमचे अजून काही प्रॉब्लेम असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण नक्कीच त्याच्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवून
तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न करूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.